हॅलो 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 आवाज येते का? आवाज येते का? आवाज येते का? हॅलो 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 Hello, hello. Yes, ma'am. Okay. Hello. Good morning. Good afternoon to all of you. Which point we have discussed in previous lecture? Tell me. Which point is in your notebook? Last point. COD. Huh? COD. COD is it? COD. Okay. Shall we written this point? No, ma'am. Okay. No, ma'am. Okay. Listen very carefully. What is meant by COD? COD is quantity of oxygen required by organic matter for its oxidation by strong oxidizing agent. The COD required 3 hours and value of the COD is greater than that of BOD because COD determine biologically oxidizable as well as a biological non-oxidizable organic matter. Then will you determine the COD? Here K2Cr2O7 is oxidizing agent. K2Cr2O7 is oxidizing agent. H2SO4 is a helper to help the oxidation of the K2Cr2O7. Here HgSO4 and Ag2SO4 is act as a catalyst. Role of catalyst is only increase the rate of the reaction. Also, we have added the ferrine. This ferrine is act as an indicator, means it only changes the color. It only changes the color like this. Here is a red color. Red color is converted into green color when you add the indicator. Indicator is used to change only the color of the sample or color of the solution. Okay. Let us see one by one. टेक नॉन व्हॉल्यूम ऑफ वॉटर सॅम्पल. वॉटर सॅम्पल घ्यायचं, त्याचं व्हॉल्यूम आपल्याला माहिती असायला पाहिजे. ऍड नोन अमाऊंट ऑफ K2Cr2O7 किती ऍड केलेलं आहे ते माहिती असायला पाहिजे. अँड डायल्यूट H2SO4 in the water sample. Then add small quantity of HgSO4 and Hg2SO4 हे दोन्ही सॅम्पल ऍड करायचे. देन हे 5 मेंबर असणार म्हणजे वॉटर सॅम्पल K2Cr2O7 Hg2SO4 HgSO4 आणि Ag2SO4 हे 4 मेंबर आणि वॉटर असे 5 मेंबर असणार सॅम्पल रिफ्लक्स करायचं. इथे हे बघा, इथे रिफ्लक्स केलेलं आहे. रिफ्लक्स मीन्स हिटिंग. इट रिक्वायर्ड रिफ्लक्सिंग फॉर 1 hour 1 तासासाठी रिफ्लक्सिंग करायचं. देन रिफ्लक्स केलेलं ते हीट केलेलं सोल्युशन कूल करायचं. कूल केलेलं सोल्युशन एका कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचं. कोनिकल फ्लास्क म्हणजे हे बघा असलं भांड केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये असते. कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचं आणि कूल केलेल्या
सॅम्पल मध्ये हेरोईन हे इंडिकेटर टाकायचं. फॉर व्हॉट पर्पज? टू चेंज दी कलर. आणि हे हे आता हे काय काय असणार आहे याच्यामध्ये? वॉटर सॅम्पल, K2Cr2O7, H2SO4, Ag2SO4, Hg2SO4 आणि फेरॉइन एवढं मटेरियल हे 6 मेंबर असणारे याच्यामध्ये घेतलेलं आहे. हे कूल केलेलं सॅम्पल आपण याच्यामध्ये ओतलेलं आहे. आता आपल्याला केमिस्ट्रीमध्ये याला ब्युरेट असं म्हणायचं असतं. हे वरची जी नळी आहे त्याला ब्युरेट असं म्हणायचं. ह्या ब्युरेट मध्ये काय भरायचं बघा? फेरस अमोनियम सल्फेट हे केमिकल भरायचं. इथं लिहिलेलं आहे फेरस अमोनियम सल्फेट. फेरस अमोनियम सल्फेट हे केमिकल भरायचं. कशामध्ये? ब्युरेट मध्ये भरायचं. आणि असल्या कोनिकल फ्लास्क मध्ये काय असणार आहे? वॉटर सॅम्पल, K2Cr2O7, Hg2SO4, H2SO4, AgSO4, फेरॉइन हे या कोनिकल फ्लास्क मध्ये असणार आहे. आणि या ब्युरेट मध्ये फेरस अमोनियम सल्फेट भरायचं. आता त्यानंतर हे भरल्यानंतर वरून ब्युरेट मधून थोडं थोडं सॅम्पल या खालच्या भांड्यामध्ये टाकायला चालू करायचं. कुठपर्यंत चालू करायचं? सोल्युशनचा कलर पेल ब्ल्यू असतो त्याचा कलर रेड होईपर्यंत वरून या ब्युरेट मधून सॅम्पल सोडत राहायचं. पेल ब्ल्यूचा कलर रेड कलर होईपर्यंत वरून सॅम्पल ऍड करायचं. त्यानंतर रेड कलर आल्यानंतर थांबायचं. ब्युरेटचं रिडिंग किती आहे ते बघायचं आणि सीओडी कॅल्क्युलेट करायचा. सीओडी इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द फॉर्म्युला 1 ml K2Cr2O7. म्हणजे जर 1 ml K2Cr2O7 लागला तर त्या सोल्युशन मध्ये किती ऑक्सिजन आहे ते समजायचं. 0.008 एवढे ऑक्सिजन आहे ते समजायचं. आणि किती ऑक्सिजन वापरले गेलेले आहेत याच्यावरून त्याचा सीओडी काढता येत असतो. जेवढे ऑक्सिजन वापरले गेले तेवढा त्याचा सीओडी डिटरमाइन करता येत असतो. आर यू गेटिंग? ब्युरेट मध्ये काय भरलेलं आहे सांगा बरं? ब्युरेट म्हणजे वरती उभी नळी असते त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे? फेरस अमोनियम सल्फेट. फेरस अमोनियम सल्फेट. कलर चेंज काय असतो? कलर चेंज ब्ल्यू टू रेड. ब्ल्यू टू रेड असतो. कॅटलिस्ट कुठले केमिकल वापरलेलं आहे? कॅटलिस्ट हे बघा इथं K2Cr2. हे कॅटलिस्ट Hg2SO4, Ag2SO4. आणि हे K2Cr2O7 काय म्हणून वापरलेलं आहे? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. ओके, हे याला हेल्प करण्यासाठी वापरलेलं आहे. इंडिकेटर कुठलं वापरलेलं आहे? कलर चेंज साठी कुठले इंडिकेटर वापरलेलं आहे? फेरॉइन. किती वेळासाठी रिफ्लेक्सिंग करायचंय? 1 hour साठी हिटिंग करायचंय. 1 ml K2Cr2O7 is equal to 0.08 gram of oxygen. Are you getting? Yes, ma'am. Okay, write down. Write it.
झालं? No, ma'am. अटेंडन्स टाका रे. लिहित अटेंडन्स टाका. झालं का? Yes. Yes, ma'am. ओके. सेम सीओडी सारखे बीओडी सारखे ऍप्लिकेशन आहेत. हे ऍप्लिकेशन पण लिहून काढा. सिग्निफिकन्स आहे असेल्या बीओडीचे शिकवलेले आहेत, सेम तसेच आहे. इज इट ओव्हर? झालं? झालं मॅम. नेक्स्ट
सॉफ्ट वॉटर आणि हार्ड वॉटर. ओके, लक्ष द्या. ओके, हा लक्ष द्या. किती मेंबर दिसतात रे तुम्हाला इथं? 3. 47. 47. तर 47 मेंबर दिसतात. बोला अजून एकदा. मला 6 मेंबर दिसत आहेत. कॅल्शियमच्या फॅमिलीतले 3 आणि मॅग्नेशियमच्या फॅमिलीतले 3 असे टोटल फक्त 6 मेंबर आहेत इथं. याचं नाव कॅल्शियम बायकार्बोनेट, याचं नाव मॅग्नेशियम बायकार्बोनेट, याचं नाव कॅल्शियम सल्फेट, याचं नाव मॅग्नेशियम सल्फेट. हा आहे कॅल्शियम क्लोराईड आणि हा आहे मॅग्नेशियम क्लोराईड. ज्या वॉटरमध्ये हे 6 मेंबर असतात त्या वॉटरला हार्ड वॉटर असं म्हणायचं. त्या वॉटरला हार्ड वॉटर असं म्हणायचं. शॉर्ट मध्ये याचं नाव सांगू शकते. ही लोक कोणाचे आहेत? ही कॅल्शियमचे आहेत. हे कोणाचे आहेत? हे मॅग्नेशियमचे आहेत. शॉर्ट मध्ये याचं नाव बघा. हे सगळे साल्ट आहेत. साल्ट, SALT, साल्ट आहेत. कारण इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मेटल नॉन मेटल असं डिवायडेशन आहे. हे सगळे साल्ट आहेत. पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे विरघळत आहेत. पाण्यामध्ये टोटली विरघळत आहेत. लक्ष द्या. याला मी शॉर्ट मध्ये असं म्हणू शकते, बायकार्बोनेट. इकडे पण बायकार्बोनेट आहे, इकडे पण बायकार्बोनेट आहे. डबल बायकार्बोनेट झाला. दोन्हीच्या ऐवजी मी एकदा म्हणणार फक्त बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. याचं सांगताना सल्फेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम म्हणणार. याचं सांगताना क्लोराइड ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम असं म्हणणार. आणि ह्या सगळ्यांचं सांगताना बायकार्बोनेट, सल्फेट अँड क्लोराइड ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. या सगळ्याचं कॉमन नाव काय? बायकार्बोनेट, सल्फेट अँड क्लोराइड ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. बायकार्बोनेट, सल्फेट and chloride of calcium and magnesium, like this. Bicarbonate, sulfate and chloride of calcium and magnesium. हे याचं नाव झालं. ओके. याचं कॉमन नाव आहे साल्ट, डिझॉल्व साल्ट. हे सगळे पाण्यामध्ये विरघळलेले असतात. हे 6 मेंबर जर वॉटर मध्ये असतील तर वॉटरला हार्ड वॉटर असं म्हणायचं. का म्हणायचं? कारण हे 6 मेंबर
हे पाण्यामध्ये टोटली विरघळलेले असतात, टोटली डिझॉल्व स्टेट मध्ये असतात. म्हणून इथं डेफिनेशन बघा हार्ड वॉटरची, वॉटर विच कंटेन बायकार्बोनेट सल्फेट and chloride of calcium and magnesium is known as a hard water. Are you getting? Water which contain bicarbonate, sulfate and chloride of calcium and magnesium is known as a hard water. Okay? Are you getting this part? Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. आता डेफिनेशन काय, हार्ड वॉटरची डेफिनेशन काय. हे जर 6 मेंबर वॉटर मध्ये असतील आणि पाण्या आपण कपडे धुवायला लागलो किंवा आपण आंघोळ करायला लागलेलो आहोत, तर साबण लावल्या पाण्यात साबण लावल्या ही 6 लोक अगोदर साबणाबरोबर रिॲक्ट होतात. आपल्या त्वचेवरची घाण काढण्याच्या ऐवजी, कपड्याची घाण काढण्याच्या ऐवजी साबण पहिलं काय काम करतं, ह्या 6 लोकांबरोबर रिॲक्ट होतं. कारण ही 6 लोक साबणाला स्वतःचं काम करू देत नाहीत. ओके, मग ही 6 लोक असणार पाणी असेल आणि आपण जर साबण वापरलं तर ते साबण गुड लेदर करत नाही, चांगला फेस तयार करत नाही. कारण ही 6 लोक त्याला फेस करू देत नाहीत. हीच लोक साबणाबरोबर रिॲक्ट होतात. म्हणून हार्ड वॉटरची डेफिनेशन, हे लेदर म्हणजे फेस, दुसरं एक लेदर म्हणजे चमडी. तर इथं हार्ड वॉटरची डेफिनेशन, वॉटर विच कंटेन, सांगा, वॉटर विच डज नॉट फॉर्म गुड लेदर विथ अ सोप, जे पाणी साबणाबरोबर ती गुड लेदर तयार करत नाही त्या पाण्याला हार्ड वॉटर असं म्हणायचं. आणि सॉफ्ट वॉटर कोणाला म्हणायचं, वॉटर विच फॉर्म गुड लेदर विथ अ सोप इज नोन ॲज अ सॉफ्ट वॉटर. सॉफ्ट वॉटर मधलं ह्याच्यातलं कुणीही प्रेझेंट नसतं, मग साबणाबरोबर ती रिॲक्ट व्हायचा प्रश्नच येत नाही. म्हणजे जेवढा साबण लावलेला आहे तो त्याचं काम करतो किंवा साबण हा फेस तयार करतो. पण हार्ड वॉटर मध्ये फेस तयार होऊ दिला जात नाही. याच्या उलट सगळ्यांना अनुभव असेल, जर हार्ड वॉटर असेल आणि अशा पाण्यामध्ये आंघोळ केली तर बकेटमध्ये असा पांढऱ्या कलरचा कर्ड, असा साका जमा झाल्यासारखा दिसत असतो. म्हणजे तो फेस नसतो, पण तो दह्यासारखा साका असतो, सर्वांना माहित असेल. मग हा सॉफ्ट वॉटर, वॉटर विच फॉर्म गुड लेदर विथ अ सोप इज नोन ॲज अ सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटर, वॉटर विच डज नॉट फॉर्म गुड लेदर विथ अ सोप इज नोन ॲज अ हार्ड वॉटर. आणि हा त्याचा माहितीचा पार्ट आहे हा हार्ड वॉटरचा. त्याच्या खाली ही नावं लिहून घ्यायची. हार्ड वॉटर कंटेन डॅश डॅश एलिमेंट और डॅश डॅश साल्ट. इथपर्यंत लिहा आणि सांगा, मी हे तुम्हाला हे सांगते कसं लिहायचं. खालचं इथला पार्ट सांगेल नंतर. इथपर्यंत लिहा, कळालं असेल, खूप सोपं आहे. झालं का? मॅम ते ऑर लिहिलेलं पण लिहायचं का? हो, ऑर पण महत्वाचं आहे, कारण नेक्स्ट पार्ट शिकवताना मला हे लागते. आणि डेफिनेशन साठी हे वरचे 2 डेफिनेशन लागतात. ही ऑर कशाचा आहे, हार्ड वॉटरचा ऑर आहे हा.
लिहिलं का? येस मॅम. Yes. हा. Yes. लक्ष द्या. हा 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 उभा कॉलम काढू नका, मीच डिलीट करते वाटल्यास. हा, ही नावं अशी लिहा आणि त्याच्या खाली एक सेंटेन्स लिहा. इफ दिस 6 मेंबर इज प्रेझेंट इन वॉटर देन वॉटर इज अ हार्ड. देन वॉटर इज अ हार्ड वॉटर. इफ दिस 6 मेंबर, ही नावं लिहा सगळ्यांची. दिसतंय का रे? का कलर चेंज करू? ह्याचा रेडच्या ऐवजी दुसरा कलर करू का? ब्लॅक करते. हा, इफ दिस 6 मेंबर इज प्रेझेंट, ह्या 6 मेंबरची नावं लिहायची, असंच काढायचं वहीमध्ये. इफ दिस 6 मेंबर इज प्रेझेंट इन वॉटर देन वॉटर इज अ हार्ड. झालं का? हॅलो, सांगत जावा की झालेलं लगेच. ओके, नेक्स्ट पॉइंट इज हार्डनेस. HARDNESS, हार्डनेस. हार्डनेस आपण चॅप्टर स्टडी करतोय. हार्डनेस सॉरी वॉटर. मग प्रॉपर्टी हार्डनेस ही प्रॉपर्टी मेटलकडे पण आहे, पण ती प्रॉपर्टी वेगळी, ही प्रॉपर्टी वेगळी. इथं हार्डनेस म्हणजे की जी प्रॉपर्टी त्या ठिकाणी पाण्यामध्ये साबणाला फेस होऊ दिला जात नाही. पाण्यामध्ये साबणाचा फेस होऊ दिला जात नाही.
त्या प्रॉपर्टीला हार्डनेस ही प्रॉपर्टी असं म्हणायचं. ज्या पाण्याची अशी प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टीमध्ये पाण्यामध्ये साबणाचा फेस होऊ दिला जात नाही. मीन्स हार्डनेस इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर दॅट प्रिव्हेंट लेदरिंग ऑफ सोप. सोपचं लेदरिंग व्हायला प्रिव्हेंट केलं जातं. सोपचं लेदरिंग व्हायला प्रिव्हेंट केलं जातं. त्या प्रॉपर्टीला हार्डनेस असं म्हटलं जातं. राईट डाऊन दिस डेफिनेशन. ओके, इज इट ओव्हर? अटेंडन्स सर्वांनी टाकली का रे? ओके. टाइप ऑफ हार्डनेस. हार्डनेसचे 2 टाइप असतात. नंबर 1 टेम्पररी हार्डनेस. नंबर 2 परमनंट हार्डनेस. Write down this type of hardness. Temporary means carbonate hardness, permanent hardness or non-carbonate hardness. हे 2 टाइप ऑफ हार्डनेस लिहून घ्या. हेडिंग लिहा टाइप ऑफ हार्डनेस. इथं टेम्पररी और बायकार्बोनेट टेम्पररी और कार्बोनेट हार्डनेस, परमनंट हार्डनेस और नॉन कार्बोनेट हार्डनेस. राइट डाउन. ओके, लिहिलं का? ओके, लक्ष द्या. आता फर्स्ट वन टेम्पररी हार्डनेस. पहिले हेडिंग द्या टेम्पररी हार्डनेस. फर्स्ट टेम्पररी हार्डनेस. हे 2 आपल्या 6 मधले मेंबर आहेत का दुसरीकडचे मेंबर आहेत रे? 6 मधले मेंबर आहेत. ओके, याचं नाव आहे कॅल्शियम बायकार्बोनेट आणि याचं नाव आहे मॅग्नेशियम बायकार्बोनेट. मग कॅल्शियम बायकार्बोनेट आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट पाण्यामध्ये असणार पाणी जर हीट केलं, बॉईल केलं, त्याला हीट केलं किंवा बॉईल केलं त्या पाण्याला, तर ह्या बायकार्बोनेटचं रूपांतर कार्बोनेट मध्ये होते. इथं थोडंसं चुकलेलं टाईप करता. ह्या बायकार्बोनेटचं रूपांतर कार्बोनेट मध्ये होते. ह्या पण बायकार्बोनेटचं रूपांतर कार्बोनेट मध्ये होते. आता प्रोडक्ट अजून दुसरे कुठले तयार होतात? एक वॉटर मॉलिक्यूल तयार होतो, एक कार्बन डायऑक्साईड तयार होतो. कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये निघून जातो आणि वॉटर तर हे वॉटर मधलेच मेंबर आहेत हे बायकार्बोनेट. त्यामुळे वॉटर मध्ये मिक्स होऊन जातं. हे वॉटर मध्ये सोल्युबल होतं. हीट केल्यानंतर हे इनसोल्युबल बनतं. रांगोळी वगैरे जसं असतं की नाही तसं कार्बोनेट होतं. आणि मग साधं फिल्टर केलं नाही हे पाणी तर ह्या कार्बोनेटला बाजूला काढून टाकता येतं. ह्याचं नाव आहे कार्बोनेट, कारण हा एकटाच आहे CO3. इथं 2 CO3 आहेत म्हणून इथं याचं नाव बायकार्बोनेट आहे. बायकार्बोनेट असणारं वॉटर जर हीट केलं तर त्याचं रूपांतर कार्बोनेट मध्ये होतं आणि फिल्टर करून कार्बोनेटला बाजूला काढता येतं. म्हणजे ह्या बायकार्बोनेटची इम्प्युरिटी वॉटरला साधं बॉईल केलं तरी काढून टाकता येते. हे घटक वॉटर बॉईल केलं तरी याला काढून टाकता येतं. म्हणून पाण्यामध्ये हे जर 2 जण असतील तर त्या वॉटरला टेम्पररी हार्ड वॉटर असं म्हणायचं आणि हार्डनेसला टेम्पररी हार्डनेस असं म्हणायचं. अजून नीट आहे का मराठीमध्ये सांगते. हे 2 घटक असणाऱ्या पाण्याला टेम्पररी हार्ड वॉटर असं म्हणायचं आणि हार्डनेसला टेम्पररी हार्डनेस असं म्हणायचं. कारण हे 2 जण असणारं पाणी हीट केलं
तर त्याचं रूपांतर कार्बोनेट मध्ये होते बघा, आणि कार्बोनेटला बाजूला काढता येतं. ओके, काय कळालं सांगा बरं, कोण सांगू शकेल? का बरं याला टेम्पररी हार्डनेस असं म्हणायचं? कुणाला कळालंय का? हॅलो 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 येस मॅम. अरे ऐकायला येत नाही आवाज? हा, कुठल्या पाण्याला टेम्पररी हार्ड वॉटर असं म्हणायचं? ह्या 6 मेंबर पैकी, हे 6 मेंबर शिकवलेत का? ह्या 6 मेंबर पैकी ज्या पाण्यामध्ये हे 2 मेंबर असतात त्या पाण्याला टेम्पररी हार्ड वॉटर असं म्हणायचं, आणि ज्या पाण्यामध्ये हे 4 मेंबर असतात त्या पाण्याला परमनंट हार्ड वॉटर असं म्हणायचं. ह्या वरच्या दोघांना टेम्पररी हार्ड का म्हणायचं? कारण बॉईल केलं की हे दोघ जण निघून जातात, कॅन्सल होतात, तिथं ते राहत नाहीत. पण हे चौघ असणार पाणी जरी बॉईल केलं तरीही 4 जण आहे असेच राहतात. म्हणून ह्या 4 असणाऱ्या वॉटरला परमनंट हार्ड वॉटर असं म्हणायचं. आणि जी हार्डनेस आहे ना, त्या हार्डनेसला, ही 4 जण असणाऱ्या हार्डनेसला परमनंट हार्डनेस असं म्हणायचं. ही 2 जण असणाऱ्या हार्डनेसला टेम्पररी हार्डनेस असं म्हणायचं. सांगा सांगा बरं बघू, कोणते 2 घटक टेम्पररी हार्डनेस साठी रिस्पॉन्सिबल आहेत? कॅल्शियम बायकार्बोनेट आणि मॅग्नेशियम कॅल्शियम. आपल्याला याच्यावरती प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आपल्याला, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. ज्या पाण्यामध्ये हे 2 जण असतात त्याला कसलं पाणी म्हणायचं? टेम्पररी हार्ड वॉटर असं म्हणायचं. आणि हे 4 जण असतील तर त्याला कसलं पाणी म्हणायचं? परमनंट हार्ड वॉटर. ह्याला टेम्पररी का म्हणायचं? कारण हे घटक असणारं पाणी जर बॉईल केलं तर हे दोघच्या दोघं रिमूव्ह होतात, काढून टाकता येतात. आणि हे 4 जण असणारं पाणी जरी हीट केलं तरी हे 4 जणांना काढून टाकता येत नाही, म्हणून याला परमनंट हार्ड वॉटर असं म्हणायचं. आर यू गेटिंग? येस मॅम. आता मी टेम्पररी हार्ड वॉटरची डेफिनेशन तयार करते. टेम्पररी हार्ड वॉटर, टाइप ऑफ हार्डनेस मधला जो वहीमध्ये तुम्ही लिहून घेतलेला आहे ना टेम्पररी हार्ड वॉटर, तो पॉइंट. टेम्पररी हार्ड वॉटर, वॉटर विच कंटेन, काय नाव आहे याचं? कॅल्शियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम बायकार्बोनेट. कॉमन नाव काय घेता येईल त्याचं? बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. वॉटर विच कंटेन बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इज नोन ॲज अ टेम्पररी हार्ड वॉटर. ह्या पाण्याला कसलं पाणी म्हणायचं? टेम्पररी हार्ड वॉटर म्हणायचं. आणि हार्डनेसला काय म्हणायचं? टेम्पररी हार्डनेस. त्याच्या हार्डनेसला काय म्हणायचं? टेम्पररी हार्डनेस. आता याची डेफिनेशन तयार करा बरं तुम्ही परमनंटची. वॉटर विच कंटेन, हा बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम नाही राजांनो, मी परमनंटची डेफिनेशन करा म्हणते तुम्हाला. Sulfates and chlorides of calcium and magnesium are Water called which contains sulfate and chloride of calcium and magnesium, that water is known as a permanent hard water, and hardness is known as permanent permanent hardness. hardness. What hardness is known as permanent hardness. Are you getting? आता तुम्ही तिथे लिहिलेलं आहे टेम्पररी हार्डनेस असं लिहिलेलं आहे, तिथे डेफिनेशन लिहा. राईट डाऊन. वॉटर विच कंटेन, वॉटर विच कंटेन, ही नावं लिहा दोघांची. बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. Water which contain bicarbonate of calcium and magnesium is known as temporary hard water, is known as temporary hard water.
is known as temporary hard water. And hardness is known as hardness is known as temporary hardness. टेम्पररी हार्डनेस ही पहिली रिॲक्शन लिहा. याच्यातली पहिली रिॲक्शन लिहा. ओव्हर. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट लाईन लिहा. When we heat bicarbonate, HEAT heat. When we heat bicarbonate, when we heat 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 bicarbonate, when we heat bicarbonate, then bicarbonate are converted into carbonate. Bicarbonate are converted into carbonate. Full stop. This carbonate are insoluble in nature, so that removed by filtration. Okay.
Next one, permanent hardness. Permanent hardness. Permanent hardness. Next line, water which contain, write down, water which contain sulfate and chloride of calcium and magnesium, sulfate and chloride of calcium and magnesium is known as permanent hard water, is known as permanent hard water, and hardness is known as permanent hardness. Hardness is known as permanent hardness. Hardness is known as permanent hardness. और Yes, ma'am. हा, नेक्स्ट लाईन एक सेंटेन्स लिहा. ह्या चौघांची नावं लिहा. CaSO4, MgSO4, CaCl2 आणि MgCl2. त्या चौघांची नावं लिहा. कॉजेस परमनंट हार्डनेस म्हणा. CaSO4, MgSO4, CaCl2, MgCl2 causes permanent hardness. Next, हार्डनेस, परमनंट हार्डनेस, टेम्पररी हार्डनेस झालंय. नेक्स्ट पॉइंट, युनिट ऑफ हार्डनेस. आणि फक्त हे लाल कलरचं आहे ना तेवढंच फक्त लिहायचं. हे आणि हे चारच नावं लिहायची फक्त. 1, 2, 3 आणि 4 एवढी चारच नावं लिहा. कंसामध्ये त्याचं हे पण लिहा, ppm, मिलीग्राम्स पर लिटर, डिग्री CL, डिग्री फ्रेंच, एवढे 4 शब्द लिहा. बाकीचं काहीच डिस्क्रिप्शन लिहायचं नाही, फक्त 4च लाईन. 1, 2, 3, 4. ओके, राईट डाऊन. ओके, ओव्हर. Yes, ma'am. हा, हे हार्डनेसचे युनिट आहेत. हार्डनेसवरचे प्रॉब्लेम आहेत, त्याचं उत्तर आलंय, त्याला हे युनिट द्यायचं असते. नेक्स्ट पॉइंटला कंप्लीट खूप वेळ लागते. आज आपण इथेच थांबूयात. ओके.